हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन। तर उद्या आहे विहांसचं बोरनान। तर बोरनान करणार आहे, छोटासा प्रोग्राम ठेवलेला आहे घरी आणि डेकोरेशन जे आहे यावर्षी मी घरच्याच घरी करणार आहे। तर डेकोरेशनसाठी ना विहांसचे बोरनान असं बॅनर मी घरी बनवणार आहे, म्हणजे पतंगावरती ना विहांसचे बोरनान असं ग्लिटर पेपरनी चिपकवणार आहे। तर त्यासाठी ना विहांसचे बोरनान असं प्रिंट जे आहे झेरॉक्स काढून आणलेली आणि त्यानंतर ग्लिटर पेपरवरती ना डायरेक्ट मी हे कटिंग करून चिपकवणार आहे। तर झालं असं ना की हे जे मी कट करत होती ना याला बराच वेळ लागत होता आणि कटिंग करायला सुद्धा ना थोडं एकदम प्रॉपर ॲप्रॉक्सिमेट व्यवस्थित कटिंगसुद्धा होत नव्हतं। त्यामुळे मग मी नंतर विचार केला की हा कटिंगमध्ये पण वेळ जातो आहे आणि प्रॉपरली कटसुद्धा होत नाही आहे। त्यामुळे हातानेच म्हणजेच पेन्सिलनी विहांसचे बोरनान असं डायरेक्टली ग्लिटर पेपरवरती लिहायचं आणि डायरेक्ट कटिंग करायची। तुम्ही बघू शकता मी ना कटिंग केलेलं आणि त्यानंतर ना उलटं बॅक साईडनी ना हे लिहून बघितलेलं, पण ना ते जे कटिंग होतं ना इकडे तिकडे होत होतं, पोझिशन ना हालत होती, त्यामुळे ना प्रॉपर ना ते मला लिहिता येत नव्हतं। त्यामुळे मग मी डिसाईड केलेलं की या पद्धतीने नाही करायचं। पण ही एक अशी आयडिया आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता। पण मग मी ही जी आयडिया आहे ती स्किप केली आणि नॉर्मली स्वतःच्या हाताने स्वतःच्या हँडरायटिंगने विहांसचे बोरनान असं ग्लिटर पेपरवरती लिहिलं आणि थोडंसं ठळक अक्षरात लिहिलं आणि डायरेक्टली कटिंग केलं। मला हे इझी वाटलेलं, कारण माझ्याकडे तितका वेळ नव्हता, मला बाकीचं पण आवरसावर करायचं होतं। स्नॅक्सची सुद्धा तयारी मला आदल्या दिवशी करायची होती, कारण संडेला म्हणजे 26 जानेवारीला त्याचं बोरनांचा प्रोग्राम ठेवलेला होता आणि दुसऱ्या दिवशी काय होतं ना ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी असतं, घर आवरणं असतं, क्लिनिंग असतं, सगळं बरंच काही असतं, बाहेरचं छोटं मोठं काम असतं आणि गेस्ट येणार असेल तर आपल्याला बरंच काही आवरायचं असतं। त्यामुळे मी ही जी आयडिया आहे ही स्किप केलेली, पण ही खूप छान आयडिया आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता। त्यानंतर ना डायरेक्टली मी ग्लिटर पेपर जो आहे हा मी रेड कलरचा ग्लिटर पेपर इथे सिलेक्ट केलेला होता, कारण रेड कलर जो आहे ना तो थोडासा शायनिंग आणि थोडासा अट्रॅक्टिव्ह वाटतो, कारण ब्लॅक पेपरवरती रेड नाही तर येलो दोन कलर जे आहेत ते उठावदार दिसतात, त्यामुळे। तर हा जे काम आहे ते माझं झालेलं आहे आणि विहांसचे असं मी कटिंग केलेलं आहे आणि आता हे बोरनानवालं जे कटिंग आहे ते मी इथे फटाफट 4x मध्ये स्पीड वाढवलेली आहे, कारण व्हिडिओ खूप जास्त लॉंग होत होता। त्यामुळे मंडळी तर मार्केटमध्ये ना ॲक्च्युली ना हे बोरनांचे ना तुम्हाला बॅनर पण मिळत असतात। मी मार्केटमध्ये जेव्हा गेलेली तिथे खूप 100 रुपीज 150मध्ये बोरनांचे असे बॅनर होते। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आणू शकता, पण मला नाही यावेळेस काय माहिती माझी इच्छा होती की घरी बनवायचं, स्वतःच्या हाताने बनवायचं। आणि जेव्हा ना आपण स्वतःच्या हाताने बनवतो ना काहीतरी कुठली पण गोष्ट असू दे, ते एक ना वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं। त्यामुळे मी ठरवलं की हा वेळ पण आहे, उद्या प्रोग्राम आहे, आज वेळ आहे आणि विहांसचे पप्पा पण घरी होत्या सॅटर्डे असल्यामुळे, त्यामुळे तो पण झोपलेला होता। ॲक्च्युली विहांस जर जागा असता तर हे सगळं मला करता आलं नसतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी तो मला करू देत नाही, मध्ये मध्ये करतो, त्यामुळे मला बरंच डिस्टर्ब होतं। त्यामुळे विहांस पण झोपलेला होता, म्हणून म्हटलं की हे सगळे आपण आता करू शकतो। त्यानंतर ना मी ब्लॅक पेपर्स A4 साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये ना इथे पेपर आणलेला
आणि याची ना मी पतंग बनवणार आहे, मोठ्या साईजची जी आहे ती पतंग बनवणार आहे। त्यामुळे स्क्वेअरमध्ये कटिंग करून घेतलेली आहे। एकदम जास्त मोठी पण नाही, एकदम जास्त छोटी पण नाही, म्हणजे मीडियम आकाराची मी ते पतंग बनवते आहे। आणि त्यानंतर ना माझ्याकडे मी एक येलो कलरचा ग्लिटर पेपरसुद्धा आणवलेला। तर हे खालच्या साईडला जे आपण लावतो ना पतंगला, ते मी चिपकवून घेतलेलं आहे। आणि आता हे जे विहांसचं जे मी कटिंग केलेलं हे मी इथे चिपकून घेणार आहे। तर फेविकॉलचा इथे मी यूज केलेला आहे। काही ना कटिंग ना माझं व्यवस्थित कट झालेलं नव्हतं, तर मी सेपरेटली ना इथे चिपकून घेत आहे। आणि इथे ॲक्च्युली ना विहांश पप्पा मला बोलते आहे की कशाला एवढं करत बसली, त्यापेक्षा विकत आणलं असतं। तर मी त्यांना सांगते की नाही, मला ना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं। आणि स्पेशली विहांससाठी जर करायचं असेल तर मला खूप आवडतं करायला। तर मी सांगते की नाही, मला घरीच करायचं होतं। त्याचे पप्पा बोलले कशाला इतका वेळ जात आहे, तर मी म्हटलं नको, मला घरीच करायचं होतं। तर त्यामुळे मी यावर्षी डिसाईड केलं की सगळं जे डेकोरेशन आहे ते घरी करायचं, DIY करायचं। आणि माझं ऑलमोस्ट हे जे आहे स्टिक करून झालेलं आहे, चिपकवून झालेलं आहे। तर पतंगीचे जे कॉर्नर्स आहे त्याला सुद्धा मी ना कॉर्नरनी ग्लिटर जे पेपर्स आहे त्याला छोटे छोटे कटिंग करून घेतलेले आहे, म्हणजे थोडासा जो लुक आहे अजून बेटर दिसायला। तर या पद्धतीनं छोटे छोटे कटिंग करून मी हे चिपकवून घेणार आहे। तर लाल कलरचा ना ग्लिटर पेपर थोडा उरला होता, तर मग मी म्हटलं आतमध्ये सुद्धा छोट्या छोट्या ज्या काइट्स आहेत त्या बनवायच्या। तर मग स्क्वेअरमध्ये ना छोट्या छोट्या आकारामध्ये ना मी पतंगी इथे चिपकून घेतलेला आहे। आणि खालून आहे ना येलो कलरची जी पतंगीचा खालचा काठ असतो ते लावून घेतलेला आहे। आणि इथे या मोठ्या पतंगीवरती मी साईडला छोट्या छोट्या पतंगी पण इथे लावून घेणार आहे, म्हणजे लुक जो आहे तो अजून छान दिसेल, अजून बेटर दिसेल। तर ब्लॅक पेपर आहे ना उरलेला होता, तर याच्यासुद्धा मी ना मोठ्या मीडियम आकाराच्या ना पतंगी बनवून घेणार आहे। म्हणजे हँगिंग मला एक साईडला जे विहांस बोरणांचं डेकोरेशन करेल ना, तर एक साईडला हँगिंग अशा पतंगी मी बनवणार आहे। मी ॲक्च्युली बाजारामध्ये बघितल्या होत्या हँगिंगवाल्या पतंगी, त्या खूप जास्त कॉस्टली होत्या। तर मी ठरवलं की इतकं काही कठीण नाही आहे बनवणं, तर आपण घरीच बनवायचं। त्यामुळे या पद्धतीने ना पेपर पण उरलेला होता, तर या पद्धतीने मी खूप 6 ते 7 पतंगी बनवून घेतलेला आहे। आणि ब्लॅक जो पेपर होता तो खूप सिंपल वाटत होता, तर मध्ये मग मी ना रेड कलरच्या छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये ना कट करून आहे ना मध्ये असं थोडंसं लुक चांगलं यायला पाहिजे म्हणून असं केलेलं। तर माझं ना सगळं झालेलं होतं डेकोरेशन काम। तर मला ना चिवडा बनवायचा होता उद्यासाठी, कारण गेस्ट येणार होते, प्रोग्राम होता, हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे आणि परत बोरनान पण आहे। तर मग मी ना घरीच यावेळेस चिवडा बनवणार आहे। तर पोह्यांचा चिवडा मी बनवणार आहे। तर पोहे आहे ना कमी तेलामध्ये ना छान मी भाजून घेतलेले आहे। त्यानंतर ना तेलामध्ये शेंगदाणे मी इथे तळून घेणार आहे। तर अशी ना माझी आई बनवते पोह्यांचा चिवडा। मोस्टली ना हा चिवडा ना विदर्भात बनवला जातो,
माझे सासरी असा चिवडा बनवत नाही, सासरे वेगळ्या पद्धतीने बनवता, पण विहांशच्या पप्पाला आणि विहांशला अशा पद्धतीचा चिवडा खूप आवडतो, म्हणून म्हटलं की असं चिवडा बनवायचं यावेळेस. आणि त्यानंतर ना ड्रायफ्रूट्स मी इथे सगळे यूज करणार आहे. तर शेंगदाणे भाजून तळून झालेले होते आणि त्यानंतर मी इथे मनुकासुद्धा तळून घेतलेले आहे, त्यानंतर काजूसुद्धा तळून घेतलेले आहे. काजू, बदाम, मनुका ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते मी तेलामध्ये तळून घेणार आहे. तो जो कलर आहे तो चेंज होतो, म्हणजे काजू जो आहे तो हलका ब्राऊन कलर होतो, तोपर्यंत आपल्याला याला इथे तळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी चिवड्यात टाकायची डाळ आहे तिलासुद्धा तेलामध्ये तळून घेणार आहे. तर ही जी डाळ आहे ही स्पेशली पोह्यांच्या चिवड्यामध्ये यूज करत असतात चिवडा बनवायसाठी. तर डाळ जी आहे तिचा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला यालासुद्धा काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सुकं खोबरं इथे मी वापरलेलं आहे. तर सुकं खोबरं खूप छान लागतं पोह्यांमध्ये. तर सुकं खोबरंसुद्धा मी थोडंसं हलकं ब्राऊन, म्हणजे कलर त्याचा चेंज झाला की त्याला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे तळण्याची तयारी करायची आहे, म्हणजेच मिरची वगैरे सगळं बनवायचं आहे. तर मी सगळ्यात आधी ना जिरं टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर मिरची टाकलेली आहे. तर 8 ते 10 मिरच्या मी इथे यूज केलेल्या होत्या आणि कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे, पण कढीपत्ता नव्हता म्हणून तो मी स्किप केला. त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरला छान आपल्याला तेलामध्ये तळायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेलं आहे. तर मीठ जे आहे ते मी इथे स्वादानुसार टाकलेलं आहे आणि याला छान मस्त आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आणि थोडे मसाले जे आहे छान एकजीव झालेले पाहिजे आणि पकायला पाहिजे. आणि आता हे जे सगळं मिश्रण आहे ना, हे सगळं माझं आता रेडी झालेलं आहे. तर मी आता लगेच जे आहे हे मिश्रण पोळ्यामध्ये पोहे जे आहे भाजके पोहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर 2 डब्बे भरून मी चिवडा बनवलेला आहे. तर अर्ध मिश्रण मी इथे मिक्स करणार आहे. आणि सगळ्यात आधी हे जे मिश्रण आहे हे मी मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर जो तडका दिला होता हिरव्या मिरचीचा तो सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर थोडं टाकायचं आहे तेल, कारण जास्त नको व्हायला, कारण आपल्याला स्टार्टिंगला प्रमाण कळत नाही. त्यामुळे मी थोडं जे तडकावालं तेल आहे हे टाकून आहे चम्मचच्या साहाय्याने पहिले एकजीव करून घेणार आहे. आणि नंतर ना मी दोन्ही हातांनी छान जो चिवडा आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जो माझा चिवडा आहे तो इथे बनवून रेडी आहे. मी 2 डब्बे ॲक्च्युली चिवडा बनवलेला आहे, कारण खायसाठी आम्हाला डेलीच्या खाण्यासाठी सुद्धा मी इथे बनवलेला आहे. तर बोरनांचा दिवस आलेला आणि मी असं सुंदर असं हळदी कुंकवासाठी असं डेकोरेशन केलेलं आहे. फॉर रेफरन्स तुम्हाला जर हळदी कुंकू करायचं असेल तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा डेकोरेशन करू शकता. अगदी कमी वेळात आणि सिंपल पद्धतीने हे डेकोरेशन मी इथे केलेलं आहे. आणि त्यानंतर बोरनांसाठी मी अशा बोरनांसाठी असं डेकोरेशन केलेलं आहे. काठापदराच्या साडीवरती मी पतंगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावून घेतलेल्या आणि 26 जानेवारी होती म्हणून फुगेसुद्धा लावून घेतलेले आहे. आणि इथे विहांशला मी हलव्याचे दागिने घालून गेले आहे. तर हलव्याचे जे दागिने आहे हे आम्ही विकत आणलेले होते. 60-70 रुपीजमध्ये मिळत होते. पहिले मी बनवणार होती घरी, पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता म्हणून म्हटले 60-50 रुपीजमध्ये जर मिळत आहे
तर ठीक आहे, घरीच बनवण्यापेक्षा तेवढा आपला वेळ वाचेल. आणि विहांशला ॲक्च्युली कृष्ण बनायचं होतं, म्हणून यावेळेस म्हटलं की त्याला छान हलव्याचे दागिने घालून त्याचं बोरनान करूया. आणि तोसुद्धा खूप इंटरेस्टने सगळं घालतो आहे, त्याला आवडतं, खूप इंटरेस्ट आहे सगळ्या या गोष्टीमध्ये. आणि सगळ्यात आधी विहांशचं जे आहे ते औक्षण मी इथे करून घेणार आहे. विहांशचे काही फ्रेंड्स होते आणि छोटे मोठे सगळे जे काही फ्रेंड्स होते त्यांना मी बोरनांसाठी, विहांशच्या बोरनांसाठी बोलावलेलं होतं. तर इथे सगळ्यात आधी आई जी आहे ती मुलाचं औक्षण करत असते. तर 5 बायांना औक्षण करायचं असतं. तर विहांशची आत्या आणि विहांशच्या ज्या मावशी आहेत त्या सगळ्या विहांशचं इथे औक्षण करत आहेत. तर अंगावरती, लहान मुलांच्या अंगावरती मुरमुरे, फुटाणे, त्यानंतर चॉकलेट, तुम्हाला जे काही असतं ते आपण टाकता, म्हणजेच वर्षाव करतात मुरमुऱ्यांचा. आणि ते जे आहे ते मुलांना पकडायचं असतं, कॅच करायचं असतं. तर इथे हा एक लहान मुलांसाठी खेळच आहे. तर आम्ही चॉकलेट, बिस्किट, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीजचे हेल्दी आणि फुटाणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, गाजर, हरभरे, ह्या गोष्टी मुलांनी खायला पाहिजे. आणि एक मनोरंजक खेळ व्हायला पाहिजे, मुलांनी एन्जॉय करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने बोरनांचा प्रोग्राम आम्ही खूप छान पद्धतीने इथे सेलिब्रेट केला. आणि म्हणजे मुलांचं एन्जॉयमेंट महत्त्वाचं असतं. तर बोरनान झाल्यानंतर इथे मी हळदी कुंकवाचा प्रोग्राम करत आहे. माझ्या काही ज्या मैत्रिणी आहेत त्यांना मी प्रोग्रामला बोलवलेलं होतं, हळदी कुंकवाच्या प्रोग्रामला. आणि यावेळेस ना मी हळदी कुंकवाच्या प्रोग्राममध्ये जे वाण असतं जे आपण देतो बायांना, तर यावेळेस ना मी खूप कन्फ्यूज होती की काय द्यायचं. तर मी ना यावेळेस जो सिरॅमिकचा ट्रे येतो, मिनी ट्रे, म्हणजे 1 ते 2 ग्लास त्या ट्रेमध्ये बसेल असं मी यावेळेस वाण दिलेलं. आणि आम्ही खूप सुंदर अशा रील्ससुद्धा शूट केलेल्या लेडीजच्या, ज्या ट्रेंडिंगमध्ये होत्या इंस्टाग्रामवरती, त्यासुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करते आहे. आय होप तुम्हाला आजचा बोरनांचा आणि हळदी कुंकवाचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.